नमस्कार. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची चरित्र कथा बघूयात. नेतोजी पालकर औरंगजेबाच्या हाती लागला तेव्हा नेतोजींचा काका कोंडाजी पालकर, पुत्र जानोजी पालकर आणि नेतोजीच्या 2 बायका याही शाही बंधनात पडल्या. नेतोजीची आणखी एक बायको होती, ती मात्र निसटली. नेतोजीला एक पुत्र होता, जानोजी पालकर. त्याचे वय यावेळी फक्त 3 वर्षाचे होते. औरंगजेबाने या पकडलेल्या संपूर्ण पालकर कुटुंबाला धर्मांतरित केले. इसवी सन 1667 ते इसवी सन 1676 प्रारंभापर्यंत नेतोजी आणि जानोजी हे अफगाणिस्तानात मोगली छावणीत होते. नेतोजीच्या इतर कुटुंबियाचे काय झाले ते समजत नाही. दौंड ते अहमदनगर या रस्त्यावर काष्टी आणि तांदळी या नावाची 2 गावे आहेत. पालकरांचे घराणे इथलेच. शिवाजी महाराजांच्या एक राणीसाहेब पुतळाबाई साहेब यांचे माहेर पालकर घराण्यातील होते. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वादळी पराक्रम गाजविणारा एक जबरदस्त योद्धा औरंगजेबाच्या तडाख्यात सापडल्यामुळे कुठल्या कुठे अफगाणिस्तानात फेकला गेला. पालकर घराण्याची एक शाखा नांदेड जिल्ह्यात आहे, परंतु नांदेड, काष्टी, तांदळी, नागपूर इत्यादी ठिकाणी आज अस्तित्वात असलेल्या पालकर घराण्याचे परस्पर संबंध काय होते? काशी क्षेत्रातील या भट्ट घराण्याची वंशावळ उपलब्ध आहे. गागा भट्ट हे बहुधा अविवाहित, वेदाभ्यासी आणि पारमार्थिक जीवनच जगले. त्यांना काशी क्षेत्रातील विद्वत मंडळात अग्रपूजेचा मान होता. श्री काशी विश्वनाथ आणि श्री बिंदू माधव ही 2 दैवते त्यांची आराध्य दैवते होती. असे हे मूळ महाराष्ट्रीय पैठणचे पंडित कमीत कमी 10 वर्ष आधीपासूनच महाराजांच्या परिचयाचे होते. ते आता महाराजांच्या दर्शनासाठी रायगडाची वाट चालत होते. समुद्राला रत्नाकर म्हणतात. समुद्राच्या पोटात अगणित मौल्यवान रत्ने असतात म्हणे. शिवकाळात शिवाजी महाराजांना कोकणात अनेक मानवी रत्ने मिळाली. वेंटाजी भाटकर, माईनाक भंडारी, तुळाजी आंग्रे, दौलत खान, सिद्दी मिस्त्री, दर्या सारंग इत्यादी देवमासी आपल्या प्रचंड बळाचा स्वराज्यासाठी वापर करीत होते. खरोखर कोकणात रत्नाकर होता आणि रत्नागिरीही होता. कोकणच्या भूमीवर गाजलेली घराणी अनेक होती. शिर्के, राजे, सुर्वे, शिंदे, मोरे, तावडे, धुळप, सावंत, नाडकर, चित्रे, मांडकर, जाधव आणि कितीतरी. यातच काही समाजाचे समाज आरमारावर स्वार झाले होते. आगरी, कोळी, भंडारी, गावित, कुणबी वगैरे. याशिवाय गलबते बांधणारी कामगार मंडळीही अनेक होती. संगमेरी हा युद्धगलबताचा नवीनच प्रभावी प्रकार याच कामगारांनी आरमारात आणला. या साऱ्यांचा संसारापेक्षा समुद्रावरच अधिक प्रेम होते, निष्ठा होती आणि शिवाजी महाराजांचेही या सर्वांवर अतुल प्रेम आणि अपार निष्ठा होती. महाराजांच्या आयुष्यातील दिनांक 19 फेब्रुवारी 1660 ते 3 एप्रिल 1680 सर्वात जास्त दिवस महाराजांचे कोकणात वास्तव घडले आहे. कोकणच्या भूमीवर त्यांचे आईसारखे प्रेम होते. कोकणातली माणसं त्यांना कलमी आंब्याइतकी, बरक्या फणसाइतकी आणि मिठागरातील खडे मिठाइतकी आवडीची होती. त्यातीलच हा पहा एक मासळीहून चपळ असलेला कोळी. याचं नाव होतं लायजी सर पाटील कोळी. हा कुलाब्याचा राहणारा, विलक्षण धाडसी, शूर आणि विश्वासू. मुरुडचा जंजिरा सिद्ध्यांकडून कायमचा काबीज करण्यासाठी महाराजांचा जीव मासळीसारखाच तळमळत होता. जंजिऱ्यावरील एक मोहीम त्यांनी मोरोपंत पिंगळ्यावर सोपवली. मोरोपंत कोकणी आणि घाटी हाशमांची फौज घेऊन तळघोसाळे आणि मुरुड केळशीच्या परिसरात दाखल झाले. जंजिऱ्यावरची मोहीम कशी करावी याचे आराखडे ते आखीत होते. पाण्यातली लढाई कधीही करायची म्हटली तरी अवघडच, मोरोपंत विचार करीत होते. त्यातच या लायजी पाटील कोळ्याच्या डोक्यात एक मासळी सळसळून गेली. त्याचा मोहिमेचा विचार असा की जंजिरा किल्ल्याच्या तटालाच समुद्रातून शिड्या लावाव्यात आणि एखाद्या मध्यरात्रीच्या गडद अंधारात होड्या मंचव्यातून मराठी लष्कर या तटाला लावल्या जाणाऱ्या शिड्यांपाशी पोहोचवावे.
अन मग शिड्यांवरून चढून जाऊन लष्कराने ऐन किल्ल्याच्या आतच उड्या घ्याव्यात. हापशावर हल्ला चढवावा अन जंजिरा आपल्या शौर्याच्या लाटेने बुडवावा, ही कल्पना अचाट होती. कोंडाजीने पन्हाळगड घ्यावा किंवा तानाजीने सिंहगड घ्यावा, अशी ही अफलातून कल्पना लायजीच्या मनात आली. हे काम सोपं होतं का? कारण जंजिऱ्याच्या तटाबुरुजावर अहोरात्र हापशांचा जागता फिरता पहारा होता. अशा जागत्या शत्रूच्या काळजात शिरायचं तरी कसं? मुळात समुद्रात शिड्या लावायच्या तरी कशा? आवाज होणार, हापशांना चाहूल लागणार. होड्यात शिडी उभी करून तटाला भिडवली की दऱ्याच्या लाटांनी शिड्यांचे आवाज होणार, शिड्या हलणार. वर गनिम जागा असणार, तो काय गप्प बसेल? त्याच्या एकवट प्रतिहल्ल्याने सारे मराठे भाल्यावरच्या बंदुकाखाली मारले जाणार. एकूणच हा एल्गार भयंकर अवघड, अशक्यच होता. तरीही लायजी पाटलानं हे धाडस एका मध्यरात्री करायचं ठरवलं. त्याने मोरोपंतांना आपला डाव समजावला. काळजात धडकी भरावी असाच हा डाव होता. लायजीने मोरोपंतांना म्हटलं, आम्ही होड्यातून जंजिऱ्याचे तटापाशी जाऊन होड्यात शिड्या तटास उभ्या करतो. तुम्ही वेगी मागोमाग होड्यातून आपले लष्कर घेऊन येणे. शिड्यावर चढून एल्गार करून आपण जंजिरा फत्ते करू. मोरोपंतांनी तयारीचा होकार लायजीस दिला. किनाऱ्यावर लायजीच्या काही होड्या मध्यरात्रीच्या गडद अंधारातून शिड्या घेतलेल्या कोकणी सैनिकांसह किल्ल्याच्या तटाच्या रोखाने पाण्यातून निघाल्या. आवाज न होऊ देता, म्हणजे अगदी वल्ह्यांचा आवाजही पाण्यात होऊ न देता मराठी होड्या निघाल्या. जंजिऱ्याच्या तटावर रास्त घालणारी धिप्पाड हबशी भुतासारखे एकझाऱ्या घालीत होते. लायजी पाटील तटाच्या जवळ जाऊन पोहोचला. त्याच्या साथीदारांनी शिड्या होडीत उभ्या करून तटाला लावल्या. प्रत्येक क्षण मोलाचा होता, मरणाचाच होता. तटावरच्या शत्रूला जर चाहूल लागली तर मरणच. लायजी पाटील आता प्रत्येक श्वासागणिक मोरोपंतांच्या येऊ घातलेल्या कुमकेकडे डोळे लावत होता. पण मोरोपंतांच्या कुमकेची होडगी दिसेनात. त्या भयंकर अंधारात लायजी पाटील क्षण मोजीत होता. कितीतरी वेळ गेला. काय झालं कोणास ठाऊक, पण मोरोपंत आलेच नाहीत. लायजी पाटलाने आपल्या धाडसी कौशल्याची कमाल केली होती. पण मोरोपंत आणि त्यांचे सैन्य अजिबात आले नाही. का येत नाही हे कळावयासही मार्ग नव्हता. आता हळूहळू अंधार कमी होत जाणार आणि सकाळ होत जाणार अन मग उजेडामुळे आपला डाव हापशांच्या नजरेस पडणार अन मग घातच. पुन्हा असा प्रयत्न करण्याचीही शक्यता उरणार नाही. काय करावं लायजीला काही कळेचना. त्याच्या जीवाची केवढी उलाढाल त्यावेळी झाली असेल. अखेर लायजी पाटील निराश झाला, हताश झाला. त्याने तटाला लावलेल्या शिड्या काढून घेतल्या आणि आपल्या साथीदारासह तो मुरुडच्या किनाऱ्याकडे परत निघाला. न लढताच होणाऱ्या पराभवाचं दुःख त्याला होत होतं. मोरोपंतांची काय चूक किंवा गडबड घोटाळा झाला, योजना का फसली हे कोणालाच माहीत नाही. पण एक विलक्षण आरमारी डाव वाया गेला अन लायजीची करामत पाण्यात विरघळली. एका कोळीयाने जाळे फेकिले, परी ते वाया गेले.